कदापिही विसरू नका की तुम्ही प्रत्येक क्षणी पूर्णपणे देवावर अवलंबून आहात. तोच सर्व काही आहे. काय या म्हणण्याप्रमाणे आम्ही करतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आमच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग, परिस्थिती वेगवेगळ्या स्वरूपात आमच्या समोर येतात. अर्थातच आनंद देणारे प्रसंग मनुष्याला आपल्या जीवनात भरपूर हवे असतात. परंतु त्रास, आजार, संकटे यांचे मात्र कोणीही स्वागत करीत नाहीत. आणि जरी ते आले तरी लवकर संपावेत हीच धारणा प्रत्येकाची असते. प्रियांनो, आज आपण इयोबाच्या जीवनात त्याच्या बाबतीत काय घडले, कोणती त्रासदायक परिस्थिती त्याच्या समोर होती आणि अशावेळी त्याची देवाविषयीची दृढता कशी होती हे आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इयोबाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि दुसऱ्या अध्यायाच्या 1 ते 6 वचनांवर आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये विचार केला. 4 ते 6 वचने मी आपणाकरिता वाचले होते, परंतु त्यांचं स्पष्टीकरण मी आपणाला वेळेअभावी देऊ शकले नाही. श्रोत्यानो, सैतानाला आमच्याविषयी अनेक गोष्टी अचूकपणे माहीत आहेत. आमच्यापैकी प्रत्येकामध्ये काहीतरी अशक्तपणा आहे, काहीतरी दुबळेपणा आहे आणि मोहांना बळी पडणे किंवा भयंकर शारीरिक आपदेला तोंड देण्याने आम्ही कोसळून जाऊ शकतो. परंतु देवाने आम्हाला अभिवचन दिले आहे की मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्यापासून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही. पण देव विश्वासू आहे, तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, असा की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. आमच्या शक्तीच्या पलीकडे परमेश्वर आमची परीक्षा होऊ देत नाही, ही गोष्ट आम्ही ओळखायला हवी. तुम्ही कोठेही असा, कोणत्याही परीक्षेतून तुम्ही जा, त्यातून तुमचा सांभाळ करायला देव समर्थ आहे. ही फार दिलासा देणारी गोष्ट आहे. नवीन दिवस आमच्या समोर काय ठेवेल हे आम्हाला माहीत नसते. जे घडणार आहे ते आमच्यासाठी आनंददायक असू शकते किंवा दुःखदायक असू शकते. ते काहीही असू द्या, प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला म्हणतो, या परिस्थितीतून सही सलामत जाण्यासाठी मी तुला सहाय्य करेन. परमेश्वराचे हे अभिवचन आम्हाला मोठा आधार देणारे, धीर देणारे आहे. लक्षात ठेवा श्रोत्यानो, की सैतान खोटारडा आहे. तो म्हणतो की इयोब आपल्या स्वतःच्या शरीरासाठी सर्व काही सोडून देईल आणि जर सैतानाला त्याच्या शरीराला स्पर्श करण्याची संधी मिळाली तरी इयोब परमेश्वराला शाप देईल. आता त्याला तसे करण्याची परवानगी मिळाली. पुढे काय होतं ते आपण पुढच्या दृश्यात पाहूया. 7 आणि 8 वचने सांगतात. दुसरा अध्याय 7 आणि 8 वचन. मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने इयोबास मोठमोठ्या गळवांनी नखशिकात अतिशय पिडिले. इयोबाने आपले अंग खाजविण्यासाठी एक खापरी घेतली आणि तो जाऊन राखेत बसला. श्रोत्यानो, इयोबाची त्याच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परीक्षा होत होती. त्याला पूर्ण खच्ची करण्याचा, नष्ट करण्याचा सैतानाचा प्रयत्न होता. इयोब त्याचे सर्वस्व गमावून बसला. त्याची संपत्ती, त्याचे कुटुंब सर्व नष्ट झाले होते. आता त्याच्या शरीरावरही आघात करण्यात आला. इयोबाच्या या सर्व दुःख सहनासाठी काही मानवी स्पष्टीकरण देता येत नाही. त्याला त्याच्या पापांसाठी दिलेली ही शिक्षा नव्हती. योग्य दृष्टिकोन बाळगल्याशिवाय या सर्व गोष्टी निरर्थक वाटतात. याच कारणासाठी परमेश्वराने या गोष्टीचे स्पष्टीकरण सुरुवातीलाच दिले आहे, जेणेकरून इयोबाच्या जीवनातल्या घटना आम्हाला समजू शकतात. इयोबाच्या जीवनात जे घडत होते त्याला एक उदात्त कारण आहे. परमेश्वराजवळ या त्याच्या दुःख सहनासाठी योग्य व पुरेसे कारण होते व इयोबासाठी त्याचा एक विशेष हेतू होता. सर्व गोष्टींचा परिपूर्ण विचार केला की समजते या सर्व गोष्टींमागे देवाचा एक हेतू होता. देवाने त्याला लावलेल्या शिस्तीचा तो एक भाग होता. श्रोत्यानो, हा सर्व दुःखद अनुभव
योबाच्या कल्याणासाठी होता. आमचे मार्ग देवाचे मार्ग नाही श्रोत्यानो, त्याचे मार्ग आमच्या मार्गाहून भिन्न आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला यशायाचे पुस्तक 55 अध्याय 9व्या वचनात सांगते, आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून, माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. लेकरांना सुखी करण्यासाठी आम्ही त्यांना सर्व काही देतो, परंतु असे केल्याने आम्ही त्यांना लाडवून ठेवतो, बिघडवतो. याच कारणामुळे आम्ही एक बिघडलेली पिढी निर्माण केली आहे. त्याचे दुष्परिणाम बहुतेक पालक भोगत आहेत. एक दिवस योबाला जाणीव झाली की त्याच्या या कटू अनुभवातून काहीतरी चांगले घडणार आहे, पण ते नक्की काय आहे हे त्याला अजून समजले नव्हते. ते फक्त त्याच्या भयाकरिता नव्हते, तर देवाच्या गौरवाकरिताही होते. सैतानाने देवाच्या व्यक्तित्वाविषयी संशय घेतला होता. त्याला अप्रत्यक्षपणे असे म्हणायचे होते की तो प्रीतीस योग्य नाहीस. योबाने तुझ्यावर प्रीती करावी व तुझी सेवा करावी, यासाठी तुला योबाला पगार द्यावा लागतो. तू तुझ्यावर प्रीती करण्यासाठी मोलाने प्रेमिक ठेवले आहेत. मला वाटतं या संदर्भात आपण जरा स्वतःच्या वागण्याकडे लक्ष लावूया. आमच्या देवाबरोबरच्या नात्यामध्ये आम्ही कुठे आहोत? आम्ही फक्त देवाला स्वार्थाकरिता आपले म्हणतो काय? आम्हाला तो सर्व काही देतो म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती करतो काय? आमची त्याच्यावरची प्रीती स्वार्थापोटी आहे काय? परमेश्वर चांगला आहे व तो आमच्याशी दयाळूपणाने वागतो. त्याच्या चांगुलपणाबद्दल आम्ही आनंद करतो. परंतु जेव्हा आमच्यावर परीक्षा येते तेव्हा आमच्या खऱ्या प्रीतीला आम्ही सिद्ध करू शकतो. सोने अग्नीत घातल्यावर त्यातला गाळ निघून जातो आणि सोने शुद्ध होते. परीक्षा झाल्याने आमच्यातले सत्व प्रगट होते. जर कठीण परिस्थितीत, मोहाच्या प्रसंगामध्ये आमचा देवावरचा विश्वास व प्रीती टिकून राहिली नाही, तर आमच्या विश्वासाला व प्रीतीला काही अर्थ उरणार नाही. जर आमची देवावर खरेच प्रीती असेल तर त्या प्रीतीस्तव त्याने आमच्या समोर येऊ दिलेले सर्व प्रसंग आम्ही पेलू. आमची प्रीती कठीण प्रसंगांनी अडखळणार नाही, थंडावणार नाही. आम्ही या जगातला त्याचा प्रकाश आहोत आणि प्रकाश अंधकाराला घालवून देण्यासाठी असतो. परमेश्वर आम्हाला कधीकधी अंधकारात नेतो, जेणेकरून आमच्यातल्या त्याच्या प्रकाशाने तो अंधार नष्ट व्हावा. श्रोत्यानो, देवाने त्याच्या लेकरांसाठी सोपे जीवन राखलेले नाही, परंतु जर आम्ही त्याच्याबरोबर दुःख सहन करू तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यही करू. जर यातना नाहीत तर विजयही नाही. तावून सलाखून जे शुद्ध होते ते सोने होय. होय ना श्रोत्यानो? आणि जर आम्ही आता दुःख सहन केले नाही, कष्ट पेले नाही, तर त्या बदल्यात आम्हाला पुढे मिळणाऱ्या स्वर्गसुखाची किंमतही आम्हाला कळणार नाही. जर आम्हाला देवाच्या सेवेसाठी सुयोग्य पात्र बनायचे असेल, त्याच्या हातांनी जो आकार द्यायचा ठरवले आहे त्याला आपण स्वीकारायला पाहिजे. योबाला तळपायापासून डोक्यापर्यंत गळवांनी पिडले आणि ते खाजविण्यासाठी त्याने खापरी हातात घेतली. योब हा माणूस या दुखण्याने खरोखर त्रासलेला होता. सैतानाने योबापासून सर्व काही काढून घेतले होते. माणूस म्हणून त्याचा जो दर्जा होता तोही सैतानाने जवळजवळ काढून घेतला होता. आता पुढच्या वचनात आमची ओळख योबाच्या बायकोशी करून देण्यात आली आहे. 9वं वचन वाचूया. 2 अध्याय 9वं वचन. तेव्हा त्याची स्त्री त्याला म्हणाली, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. सैतानाने या माणसाला इतके पिडले आहे की त्याला स्वतःला माणूस म्हणून घ्यायची सुद्धा इच्छा होत नाही. त्यात त्याची बायको त्याला एक विलक्षण सल्ला देते. देवाला शाप देऊन तू मरून जा, हा खरोखर विचित्र सल्ला आहे. त्याचे ते दुःख व यातना पाहून ती त्याला असे बोलली हे स्पष्ट आहे. तिचे हे बोलणे त्याच्याविषयीच्या काळजीचे असेल. परंतु श्रोत्यानो, मला वैयक्तिकरित्या वाटतं की ती आध्यात्मिकरित्या बाळकाप्रमाणे असावी, म्हणजे तिच्यात काही समंजसपणा नव्हता. योबा इतका तिचा देवावर दृढ आणि मजबूत विश्वास नसावा. ती काहीशी उथळ स्वभावाची असावी, नाहीतर देवाला शाप देण्याचा सल्ला तिने कधीच दिला नसता. देवाच्या अनेक सेवकांच्या पत्नी मला योबाच्या पत्नीप्रमाणे वाटतात. आपल्या पतीला कटू प्रसंगात साथ देण्याऐवजी आपल्या अविश्वासाने व मूर्खपणाने त्या त्यांना खचवून टाकतात. पतीच्या कटू अनुभवात त्याला योग्य ती साथ देण्याऐवजी ती त्याला विश्वासापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. सैतानाने योबाचे सर्वस्व काढून घेतले, पण त्याच्या पत्नीला का काढून घेतले नाही असा प्रश्न निर्माण होतो. परंतु स्पष्ट आहे की योबाला पत्नीचा काही एक उपयोग नव्हता. असं वाटतं की योबाला उत्तेजन द्यायच्याऐवजी ती सैतानाचे काम करीत आहे.
तिच्या या अपरिपक्व सल्ल्याला योबाने काय उत्तर दिले ते 10व्या वचनात आम्हाला वाचायला मिळते. 2 अध्याय 10वे वचन. तो तिला म्हणाला, तू धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलतेस. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय? या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. मला योबाचे कौतुक वाटते श्रोत्यानो. त्याची संपत्ती त्याच्यापासून हिरावल्या गेली. त्याच्या मुलांमुलींवर मृत्यूने झडप घातली आणि आजाराने त्याचे स्वतःचे शरीर खिळखिळे करून टाकले. मला खात्री आहे की त्याच्या जागी आपल्यापैकी कोणी जर असते तर आम्ही लगेच अपशब्द बोलून देवाला शाप दिला असता, त्याच्या विरुद्ध भयंकर कुरकुर केली असती. परंतु योबाविषयी पवित्र शास्त्र सांगते की या सर्वात त्याने आपले सत्व सोडले नाही. योबाच्या तुलनेत तुम्ही व मी कोठे आहोत? एखाद्या वेळेस बस स्टॉपवर उभे राहून 1 तास बसची प्रतीक्षा केल्यावरही बस आली नाही म्हणून आपण कुरकुर करतो. कामाच्या व्यापात असताना अचानक पाहुण आला तर कुरकुर करतो. कोणते संकट आणि आजारपण आले की देवाविरुद्ध बोलतो. शक्य तेव्हा व शक्य तितक्या वेळेला त्याला दोष द्यायला आपण एका पायावर तयार असतो. होय ना श्रोत्यानो? मला वाटतं सहनशीलतेच्या बाबतीत योब आमच्या फार फार पुढे होता. म्हणूनच पवित्र शास्त्र त्याच्याविषयी साक्ष देते की या सर्वात योबाने पाप केले नाही. योबाप्रमाणेच टोकाच्या यातना भोगणारा एक होऊन गेला. पवित्र शास्त्र रोमकरासपत्र 5 अध्याय 6 ते 8 वचनांमध्ये त्याच्याविषयी आम्हाला सांगते. रोमकरासपत्र 5 अध्याय 6 ते 8 वचने. कारण आपण दुर्बळ होतो तेव्हा योग्य वेळी ख्रिस्त अभक्तांसाठी मरण पावला. कारण न्यायी मनुष्यासाठी क्वचित कोणी मरेल, तरी कदाचित चांगल्या मनुष्यासाठीही मरायला कोणी धसेल. पण देव आमच्यावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. ख्रिस्ताने पापी मानवासाठी मरण यातना भोगाव्यात या इतके उदात्त दुःख संपूर्ण जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. परंतु या दुःखाचा शेवट तेथे होत नाही, तर त्या दुःखाचे आनंदात रूपांतर होते. कारण ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना सार्वकालिक जीवन व पापक्षमेचा आशीर्वाद मिळतो. काही लोकांना, विशेष म्हणजे तरुण तरुणींना, दुःखी राहायला आवडते. काय तुम्ही तुमच्यासाठी ख्रिस्ताने पेललेल्या दुःखाकडे, यातनेकडे नजर टाकली आहे? त्याच्या यातना तुमच्या मुक्तीसाठी त्याने सहन केल्या. आता योबाच्या मित्रांना जेव्हा त्याच्या दयनीय स्थितीची बातमी कळते तेव्हा त्याचे सांत्वन करायला ते त्याच्याकडे येतात. त्याच्या सत्वावर आघात होण्यास सुरुवात होते. इथून पुढचा बराच मोठा भाग संभाषणात्मक आहे. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघळती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा.
तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मज फाटा, देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. दुसरा अध्याय 11वे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. इयोबाचे तिघे मित्र अलिफज तेमानी, बिल्दत शुही व सोफर नामाथी हे त्याचवर आलेल्या अरिष्टांविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून निघाले. इयोबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला. श्रोत्यानो, आमची ओळख इयोबाच्या मित्रांबरोबर करून देण्यात आली आहे. त्यांचा आपण नीट परिचय करून घेऊया. अलिफज हा तेमानी होता आणि उत्पत्तीचे पुस्तक 36 अध्याय 10 आणि 11 या वचनानुसार तेमान हा एसावाचा नातू होता. बिल्दद हा शुही होता आणि उत्पत्तीचे पुस्तक 25 अध्याय व त्याच्या 2 वचनानुसार तो अब्रामाचा पुत्र होता. सोफर हा नामाथे होता आणि नामा हे ठिकाण उत्तर अरेबियातले आहे. या सत्यांवरून योबाचा काळ आमच्या लक्षात येतो व त्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा अंदाज आम्हाला बांधता येतो. योब इस्रायलाच्या मूळ पुरुषाच्या काळात होऊन गेला असे यावरून स्पष्ट होते. हे तिन्ही मित्र योबाबरोबर शोक करायला आले. जोपर्यंत योबावर वाईट प्रसंग आलेले नव्हते तोपर्यंत ते योबाचे चांगले मित्र होते. परंतु योबाच्या या कटू अनुभवामुळे त्यांच्यामध्ये व योबामध्ये एक प्रकारची भिंत निर्माण झाली. याचे कारण असे होते श्रोत्यानो, की त्यांना देवाचा परिचय नव्हता आणि देव काही विशिष्ट गोष्टी का करतो हे त्यांना माहीत नव्हते. याच कारणासाठी श्रोत्यानो, लोकांच्या जीवनातल्या घटनांचे स्पष्टीकरण करताना आम्ही काळजी घेतली पाहिजे. देवाने अमुक एका व्यक्तीला अमुक एक गोष्ट अमुक एका कारणासाठी केली असे म्हणण्याचा आम्हाला काही एक अधिकार नाही. आपल्या दृष्टीने ते कारण योग्य असेल, परंतु तेच कारण आहे याची आम्हाला खात्री देता येणार नाही. हे योबाचे खरे मित्र काय करतात ते आता आपण पाहूया. 12 आणि 13 वचने पहा. त्यांनी योबास दुरून निहाळून पाहिले तर तो त्यास ओळखिता येईना. मग ते मोठ्याने रडले. प्रत्येकाने आपला झगा फाडिला आणि आकाशाकडे धूळ उडवून त्यांनी ती आपल्या डोक्यात घातली. ते 7 दिवस व 7 रात्री त्याचबरोबर जमिनीवर बसले. त्याचे दुःख फार भारी आहे असे पाहून कोणी त्याच्याशी एकही शब्द बोलला नाही. आपला मित्र संकटात आहे हे त्यांनी ऐकले होते, परंतु त्याचे संकट इतके मोठे असेल याची त्यांना कल्पना नव्हती. पूर्वी त्यांनी योबाला त्याच्या संपन्नतेमध्ये व मुलामुलींसह सुखात पाहिले होते. आता ते योबाला भेटायला आले. तो आपल्या सुखसोयीच्या घरात असेल असे त्यांना वाटले, पण प्रत्यक्षात तो राखेच्या ढिगाऱ्यात बसलेला त्यांना दिसला आणि तेही खापराने आपले गळवे खाजवताना त्यांना दिसला. त्याच्याजवळ काही एक उरले नव्हते. तो अगदी कफल्लक झाला होता. बिचारा योब. 7 दिवस हे मित्र रडून शोक करीत होते. ते या 7 दिवसात योबाशी एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. जरी या सर्व काळात त्यांनी त्याच्याबरोबर शोक केला तरी त्यांना त्याचे सांत्वन करता आले नाही. त्याची 3 कारणे आहेत. पहिले कारण की ते देवाला जाणत नव्हते, समजू शकत नव्हते. दुसरे असे की ते योबाला ओळखत नव्हते आणि तिसरे कारण हे की ते स्वतःलाही नीट ओळखत नव्हते. ते योबासोबत 7 दिवस बसले. त्याच्याकडे त्यांनी आपली टीकेची नजर लावली आणि आपली डोकी हलवली, जसे काही त्यांना सर्व काही समजत होते. या 7 दिवसाच्या काळात त्यांनी खूप विचार केला आणि एक निष्कर्ष काढला. योब नक्कीच एक भयंकर पापी माणूस आहे, म्हणूनच त्याच्यावर असले संकट ओढवले आहे. परमेश्वर त्याला नक्कीच शिक्षा करीत आहे. त्याने आपल्या चुका सुधरवायलाच पाहिजेत, अशा निष्कर्षाप्रत ते पोहोचलेत. परंतु श्रोत्यानो, योबाला त्यांचे हे म्हणणे आता सहन होईनासे झाले. हे तिघेही आता तिरस्काराने त्याच्याकडे पाहून डोके हलवत होते. ते त्याला जणू म्हणत होते, ओहो बंधू योब, तुमचे पिंग शेवटी फुटलेच. इतके दिवस तुम्ही पावित्र्याचा मोठा देखावा करीत होता आणि पापात राहत होता. आता आम्हाला समजले की तुमच्यावर ही संकटाची गदा का आली.
एकूण तुम्ही पापात राहत होता तर. अर्थातच श्रोत्यानो, योबाला हे सहन होत नाही. त्याच्यावर ओढवलेले सर्व प्रसंग तो स्वीकारू शकत होता, पण असला खोटा आरोप त्याला सहन होण्यासारखा नव्हता. आता त्यांचे संभाषण सुरू होते. योब त्या संभाषणाला सुरुवात करतो. त्याचे हृदयविदारक दुःख 3ऱ्या अध्यायात व्यक्त झाले आहे. तुम्ही व मी, आम्ही हरवलेले, भरकटलेले लोक आहोत. आम्ही गळे कापू, लबाड, खुनी व चोर लोकांमध्ये वावरतो, जगतो आणि म्हणतो, छे, मी तसा नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे की आम्ही तसे आहोत. आम्ही असल्याच लोकांपैकी एक आहोत. याच कारणामुळे परमेश्वर आम्हाला आम्ही आहोत तसे स्वर्गात घेऊ शकत नाही. जर परमेश्वराने या जगाला आहे तसे स्वर्गात घेतले तर स्वर्गातले विश्व वेगळे राहणार नाही. ते स्वर्गीय विश्व या जगामुळे या जगासारखेच होऊन जाईल. श्रोत्यानो, मला माहीत नाही की तुम्हाला या गोष्टीविषयी काय वाटते, पण मला तरी स्वर्गात या जगाची पुनरावृत्ती झालेली आवडणार नाही. स्वर्ग या जगापेक्षा वेगळा असायला पाहिजे. या जगाच्या पुनरावृत्तीला काही अर्थ नाही असेच मला वाटते. देवालाही त्यात काही अर्थ वाटत नसणार. म्हणूनच तो आम्हाला आम्ही आहोत तसे स्वर्गात नेणार नाही. याच कारणासाठी येशू ख्रिस्ताने एका सुशिक्षित, सुसंस्कृत व धार्मिक पुरुषाला सांगितले की त्याचा नवा जन्म होणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ लोकांची विभागणी नियमित वर्तन असणारे व अनियमित वर्तन असणारे असे करतात. परंतु देवाच्या दृष्टिकोनातून सर्वच पापी आहेत. हा माणूस नावाचा प्राणी अशक्त, दुबळा आणि चुका करणारा आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडायला फार मोठे कारण लागत नाही. आमच्यापैकी कोणीही सहज मानसिकरित्या असंतुलित होऊ शकेल. माणूस मानसिकरित्या दुबळा आहे आणि त्याचे वागणे अनियमित बनणे सोपे आहे. या माणसासाठी परमेश्वराने आधाराच्या काठ्या दिल्या आहेत. त्याने नैतिकरित्या ताठ उभे राहावे म्हणून देवाने त्याला अनेक आधार दिले आहेत. उपदेशकाचे पुस्तक 7वा अध्याय 29वे वचन सांगतं, पहा, हेच मात्र मला सापडले आहे की देवाने मनुष्य सरळ असा निर्माण केला, परंतु त्यांनी पुष्कळ कल्पना शोधून काढल्या आहेत. देवाने माणसाला संरक्षणाचे कवच दिले आहे. त्याने चांगल्या व वाईट अशा सर्वांना काही मदतीची साधने दिली आहेत. तो न्यायी व अन्यायी दोन्हींवर सारखाच पाऊस पाडतो. वाईटांना चांगल्या लोकांइतकाच सूर्यप्रकाश व हवा मिळते आणि चांगल्या व ख्रिस्तावर विश्वासणाऱ्यांइतकीच त्यांची प्रकृती सुदृढ असते. सैतानाला माहीत आहे की त्याला जर माणसाला स्पर्श करता आला तर त्याचे सर्व आधार, त्याचे संरक्षणाचे कवच काढून घेऊन त्याला अस्थिर करून तो त्याचे धैर्य खचवू शकतो. त्याचे विचार तो बदलू शकतो. त्याचा दृष्टिकोन तो बदलू शकतो. म्हणून सैतानाला दूर ठेवण्यासाठी परमेश्वराने माणसाभोवती एक कुंपण ठेवले आहे. कधीकधी परमेश्वर सैतानाला ते कुंपण मोडण्याची परवानगी देतो. तेव्हा सैतान माणसाचे सर्वस्व हिरावून घेतो. परमेश्वराने इयोबाचे विचार बदलविण्याची सैतानाला परवानगी दिली. इयोबाचे पुस्तक एक समस्या समोर ठेवते. माणसाच्या आत्म्याला उघडे करण्याची समस्या या पुस्तकात मांडण्यात आली आहे. ह्या समस्याची उत्तरे जरी ह्या पुस्तकात सुचविण्यात आली असली तरी हात उपाय मात्र सापडत नाही. योग्य उत्तरासाठी आम्हाला नवीन कराराकडे वळावे लागेल. बीजगणिताच्या पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या सुरुवातीला गणिते दिलेली असतात आणि शेवटी गणितांची उत्तरे दिलेली असतात. या पुस्तकात समस्या दिली आहे, परंतु उत्तर मात्र नवीन करारात आहे. जुना करार आम्हाला फारसे समाधान देत नाही. त्या समस्या आहेत पण त्यांची उत्तरे नाहीत. कोणी असे म्हटले आहे की जुना करार अपेक्षांविषयी आहे तर नवीन करार त्यांच्या परिपूर्तीविषयी आहे. योबाच्या 1ल्या व 2ऱ्या अध्यायात सैतान योबाचे विचार बदलण्याच्या प्रयत्नात होता. श्रोत्यानो, पहिली गोष्ट आपण पाहतो की सैतानाने योबाचे भौतिक सर्वस्व काढून घेतले. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज आहे त्याचे भौतिक सौख्य. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वराने सर्व गोष्टी आमच्यासाठी विपुल दिल्या आहेत. देवाने या जगात जे काही आमच्यासाठी ठेवले आहे त्याचा आनंद आम्ही लुटावा अशी त्याची इच्छा आहे. जरी पापाचा शाप मानवावर असला तरी देवाने मानवासाठी अद्भुत रीतीने सर्व गोष्टींची तरतूद केली आहे. भौतिक गोष्टी आमच्यासाठी आध्यात्मिक आशीर्वाद होऊ शकतात. संपन्नता ही देवाची देणगी आहे. मोठमोठी कोठारे बांधण्यात काही गैर नाही, परंतु या गोष्टींवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. याच गोष्टी जीवन आहेत असे समजून त्यांच्यावर विसंबून राहणे चुकीचे आहे. सैतानाने इयोबाचे सर्व आधाराचे खांब काढून टाकले. आता तो त्याच्याविषयी आणखीन काय करणार होता? आता तो इयोबाची सर्व नीतिमूल्ये
त्याची तत्वे यांचा नाश करण्याचा प्रयत्न करणार होता. तो योबाचे मन कसे बदलणार होता हे समजण्यासाठी आपण त्याच्या संभाषणाचा अभ्यास करणार आहोत. कित्येकदा सैतान मानवाला तो उणा आहे असे सतत सांगतो, ज्यामुळे माणसाच्या नियमित वर्तनामध्ये अयोग्य बदल होतो. योबाला स्वतःमध्ये प्रचंड कमतरता जाणू लागते. त्याची अस्मिता तो गमावतो. आपली काही किंमत नाही असे त्याला वाटू लागते. श्रोत्यांनो, मनुष्य आपल्या आत्म्याच्या बदल्यात काय देऊ शकतो? दारूची नशा आणि नशील्या पदार्थांची धुंदी ही माणसाच्या आत्म्यापेक्षा फार फार स्वस्त आहेत. माणसाचा आत्मा अतिशय मौल्यवान आहे. परमेश्वराने आम्हाला वाचवण्याकरिता आपल्या प्रियपुत्राला आमच्याकरिता दिले. प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकरिता वधस्तंभावर मरण पावला. त्याने आमची किंमत भरून दिली, जेणेकरून आम्हाला उद्धाराचा अनुभव प्राप्त व्हावा. आम्हाला आमची किंमत किती मोठी आहे हे कळावे. श्रोत्यांनो, या तुमच्या मौल्यवान आत्म्याविषयी तुम्ही कधी गंभीरपणे विचार केला आहे काय? आजच तो करायला हवा. कदाचित आपणाला ही संधी मिळणार नाही. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, त्रास, आजार आम्हाला अंतर्मुख करणारे असतात. आमच्या आजारात, त्रासात आमच्याबरोबर ख्रिस्त आहे ही जाणीव होणे आणि तो सहाय्य करतो, आम्हाला त्यातून बाहेर काढतो असा विश्वास असणे आवश्यक आहे. मला त्रास, आजार का हे शोधण्यापेक्षा, तसेच देवाला कोसण्यापेक्षा आम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की ख्रिस्तानेही आमच्यासाठी दुःख सहन केले आहे. प्रभू आम्हाला सहाय्य करणारा आहे. प्रियानो, काय आमची वृत्ती अशी असते? आम्ही धीराने देवावर विसंबून वागण्याचा प्रयत्न करणार आहोत काय? आपण प्रार्थना करूया. आमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये आम्हाला धीराने आणि विश्वासाने जगण्यासाठी सहाय्य करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो बापा, की यावेळेस तुझ्या सानिध्यामध्ये तू आम्हाला एकत्रित केलेलं आहेस. होय प्रभूजी, आमच्यासमोर काही वेळेस दुःख असतात, संकट असतात, त्रास असतात आणि प्रभूजी याच्यामध्ये आम्ही इतकं गुंतून जातो की प्रभूजी तू आम्हाला सहाय्य करणारा आहेस हेच आम्ही विसरून जातो. आणि काही वेळेस तर बापा आम्ही तुला कोसतो देखील, तुला आम्ही दूषण देतो, तुला आम्ही दोष लावतो. परंतु बापा आम्ही हे विसरत नाही की तू आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही ज्या ज्या वेळेस तुझ्या सानिध्यामध्ये येतो त्या त्या वेळेस तू आम्हाला जवळ घेतोस. आणि म्हणूनच प्रभूजी, जरी आमच्या चिंता, काळज्या, समस्या, त्रास जरी असल्या आमच्या समोर, तरी देखील बापा तुझ्यापासून आम्हाला दूर जाऊ देऊ नकोस. तू आमची काळजी घेणारा देव आहेस असा दृढ विश्वास आमच्यामध्ये असू दे. आणि बापा तुला आम्ही दूषण न देता तुझ्यामध्ये अधिक धीरानं राहावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपित आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.